हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, मी शरद खेडकर. आपल्या ओकॅब मास्टरच्या कोर्समध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्सला सुरुवात केली आहे. त्यापैकी म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन्समध्ये पायलँड स्टोरीमधील 132 वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आपण पाहिलेले आहेत. मी यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन्स वगैरे अशा 3 शब्द बोलण्यापेक्षा OWS असा शब्द वापरेल. ओके, OWS म्हणजेच वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. आतापर्यंत पायलँड स्टोरी या पुस्तकातील आपण 132 OWS पाहिले. त्यानंतर आता ब्लॅक बुकला सुरुवात झालेली आहे. ब्लॅक बुकचे आतापर्यंत 2 लेक्चर्स झालेत, 1 to 50 आणि 51 to 100 असे 2 लेक्चर्स आपण पाहिलेत. म्हणजे मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड जे वर्ड्स आहेत त्यातले ते आपण घेतलेले आहेत. हे एक लेक्चर झालं, नंबर 2चं हे. आणि आता नंबर 3चं लेक्चर सुरू आहे, 101 to 150. त्या क्रमानुसार आपण पाहतोय बघा. आपलं हे जे लेक्चर आहे ब्लॅक बुक मधील वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड मधील 101 to 150 असे 50 वर्ड्स आपण आता पाहतोय. आपण लेक्चरला सुरुवात करतोय. पुणे इंग्लिश क्लबमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यू ऑल आर वेलकम. ही माझ्याविषयीची माहिती, माझं नाव आणि मी कोणकोणत्या परीक्षा दिल्या, उत्तीर्ण केल्या, मी आता काय करतोय ते सगळं सांगतोय. त्यानंतर पहिला वर्ड आहे बघा, किंवा पहिली फ्रेज आहे, द लाईन व्हेन द लँड अँड द स्काय सीम्स टू मीट. जमीन, लँड अँड द स्काय, आकाश आणि जमीन ज्या ठिकाणी भेटते आपल्याला असं दिसतं, असं वाटतं, ती जी लाईन असते दॅट लाईन इज नोन ॲज होरायझॉन किंवा हॉरिझॉन असा शब्द आहे त्याला. ओके, स्पेलिंग बघा, HORIZON, हॉरिझॉन. याला मराठीमध्ये क्षितिज असं म्हणतात. पुण्यासारख्या ठिकाणी, पुणे 30 सारख्या ठिकाणी काही मुलांचे नाव क्षितिज वगैरे आपल्याला पाहायला भेटतात. मुलांचे नाव सुद्धा क्षितिज वगैरे असं आहे. तर हॉरिझॉन, जमीन आणि आकाश ज्या ठिकाणी भेटतंय असं दिसतं आपल्याला, त्याला हॉरिझॉन असं म्हणतो आपण, राईट. क्षितिज, कवी एखादा असेल तर तो क्षितिजा पलीकडे अमुक तमुक असं काहीतरी बरंच बोलत असतो. क्षितिजाजवळ, क्षितिजावर, क्षितिजाच्या खाली, क्षितिजाच्या पलीकडे, राईट, असं काहीतरी. क्षितिज, त्याला साहित्यातला शब्द माहिती आहे. मग ज्या ठिकाणी लँड आणि आकाश भेटतंय असं वाटतं त्याला आपण क्षितिज असं म्हणतो. हॉरिझॉन किंवा होरायझॉन असा एक शब्द आहे. इमेज तुम्हाला व्यवस्थित बघायची असेल तर तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता. नेक्स्ट वर्ड, अ पर्सन हू कॅन नॉट रीड ऑर राईट. ज्याला वाचता येत नाही किंवा ज्याला लिहिता येत नाही त्याला जो शब्द आहे तो आहे इलिटरेट. आता बघा, मराठीमध्ये एक शब्द आहे साक्षर. ज्याला लिहिता वाचता येतं त्याला साक्षर म्हणतात. ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याला निरक्षर म्हणतात, राईट. साक्षर आणि निरक्षर. मग साक्षरला जो शब्द आहे तो शब्द आहे लिटरेट, LITERATE, लिटरेट. लिटरेट म्हणजे साक्षर. मग त्याचा अँटोनिम करताना असं अँटोनिम होतं, फक्त IL सुरुवातीला प्रिफिक्स म्हणून येतो, IL, आणि पुढचं मग लिटरेटचं स्पेलिंग. मग स्पेलिंग काय होतं इलिटरेटचं? ILLITERATE, इलिटरेट, राईट. इलिटरेट म्हणजे काय? निरक्षर. इलिटरेट म्हणजे निरक्षर आणि लिटरेट म्हणजे साक्षर. साक्षर, लिटरेट म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतं, इलिटरेट म्हणजे ज्याला लिहिता वाचता येत नाही असा, निरक्षर. अडाणी, अडाणी बर का, अडाणी, अडाणी. तुम्हाला वाटायचं एखाद्या उद्योगपतीचं नाव घेतं, तसं नाही. किंवा मग अडाणी असेल, पण ज्याला लिहिता वाचता येत नाही तो. उद्योगपतीचं नाव घेऊन आपल्याला काय करायचं? दॅट विच कॅन नॉट बी बिलीव्ड, ज्याच्यावरती विश्वास, बिलीव्ह म्हणजे काय? विश्वास ठेवणे. बिलीव्ह, ज्याच्यावरती विश्वास ठेवता येणार नाही. मॉरल ऑक्झिलरीचा वापर बीचा त्याच्यानंतर वापर झालाय. अशा वेळेस जेव्हा असेल तेव्हा पुढे येणारा व्हर्ब जो असेल तो V3चा व्हर्बचा थर्ड फॉर्म पाहिजे, राईट. मग दॅट विच कॅन नॉट बी बिलीव्ड, ज्याच्यावरती विश्वास ठेवणं शक्य नाहीये, त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं इनक्रेडिबल, अविश्वसनीय. अविश्वसनीय, इनक्रेडिबल. व्हॉट अ मॅच दॅट वॉज, इट वॉज इनक्रेडिबल मॅच. विश्वास बसणार नाही अशी मॅच झाली. इनक्रेडिबल, ज्याच्यावरती विश्वास ठेवता येणार नाही असा. इनकेपेबल ऑफ फीलिंग टायर्ड ऑर एक्झॉस्टेड. टायर्ड म्हणजे काय? थकणे. आणि एक्झॉस्ट होणे म्हणजे सुद्धा काय? थकणे. ज्यावेळी थकणे, बाणाचा पकडा वाटला तर बघा कोणता आहे तर एक्झॉस्टेड किंवा टायर्ड. तुम्ही थकत नाहीयेत किंवा एक्झॉस्ट होत नाहीत म्हणजे एनर्जी ड्रेन होत नाहीये,
म्हणजे काय, इनकेपेबल ऑफ बिंग, इनकेपेबल ऑफ फिलिंग टायर्ड, तुम्हाला थकवा जाणवत नाही, त्याच्यासाठी जो शब्द आहे दॅट वर्ड इज इंडिफटिगेबल. फटिग, FATIGE, फटिग. फटिग म्हणजे सुद्धा थकवा जाणवणे, राईट. मग इंडिफटिगेबल या शब्दाचा अर्थ आहे थकवा न जाणवणे. थकवा न जाणवणे. इनकेपेबल ऑफ फिलिंग टायर्ड ऑर एक्झॉस्टेड, ज्याला थकवा जाणवत नाही वगैरे असा त्याला म्हणतो आपण इंडिफटिगेबल, थकवा न जाणवणारा. नेक्स्ट वर्ड इज दॅट कॅन बर्न और कॅचेस फायर इझिली. असं काहीतरी, बर्न म्हणजे काय, जळणे, असं काहीतरी जे जळतं, किंवा कॅचेस फायर इझिली, जे फार इझिली काय करतं, फायर पकडतं, कॅच आग पकडतं, त्याला काय म्हणतो आपण ज्वलनशील. ज्वलनशील. मग ज्वलनशील याच्यासाठीच इंग्लिशमध्ये जो शब्द आहे दॅट वर्ड इज इनफ्लेमेबल. IN FLAMMABLE, इनफ्लेमेबल, ज्वलनशील, जे लवकर आग पकडतं असं, राईट. जसं की एक सुकलेलं वाळलेलं लाकूड आहे तर ते लवकर जळू शकतं म्हणून त्याला इनफ्लेमेबल म्हणून. पेट्रोल आहे, डिझेल आहे, गॅस आहे, हे आगीच्या जवळ जर नेलं तर काय होणार, भडका होणार, भडका. सो ते काय आहे, ज्वलनशील आहे म्हणून त्याला आपण इनफ्लेमेबल असं म्हणतो. दॅट कॅन बर्न. दॅट विच कॅन नॉट बी सॅटिस्फाईड, असं एखादं, सॅटिस्फाय करणे म्हणजे काय, तृप्त करणे, तृप्त करणे किंवा तृप्त होणे, संतुष्ट होणे. जे लवकर, जे संतुष्ट होतं त्याला काय म्हणतात, सॅटिएबल. आणि यांनी काय म्हटलं, दॅट विच कॅन नॉट बी सॅटिस्फाईड, मग काय याचा अँटोनिम झाला, जे तृप्त होतं, संतुष्ट होतं, त्याच्यासाठी शब्द आहे आपल्याकडे SATIABLE, सॅटिएबल. मग जे तृप्त होतं, संतुष्ट होतं, ते जर सॅटिएबल असेल त्याचं अँटोनिम काय होईल, फक्त इन जोडून द्या सुरुवातीला, इनसॅटिएबल हा वर्ड आपला, इनसॅटिएबल. दॅट विच कॅन नॉट बी सॅटिस्फाईड, जे सॅटिस्फाय होणार नाही असं. ओके. ते अलीकडे सध्या फिरतंय बघा, म्हणजे सरळ सेवांतून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना किंवा मग कंबाईनमधून STI झाला आहे, कोणी ASO म्हणून निवड झाली आहे, ज्यांचा तलाठीला चांगला स्कोर आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुद्धा जात आहे. म्हणजे काय, ते सॅटिस्फाय होणार नाहीत, जायला पाहिजे किंवा नाही तो भाग नाही, काही लोक स्टेटसला ठेवतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं. जे संतुष्ट होत नाहीत त्यांना म्हणतो आपण इनसॅटिएबल. ओके. द कंडिशन ऑफ बिंग अनेबल टू स्लीप ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, झोप लागत नाहीये किंवा झोप येत नाहीये त्याला काय म्हणतो आपण, इनसोमनिया. द कंडिशन ऑफ बिंग अनेबल टू स्लीप, झोप लागत नाही, झोप येत नाहीये, त्याला म्हणतात इनसोमनिया. INSOMNIA, सोमनिया, SOMNIA, इनसोमनिया. ज्याला झोप येत नाही, झोप लागत नाही असा. आता झोपेवरून आणखी एक शब्द आठवतोय तुम्हाला, जर आठवतोय का बघा बरं. अशी एखादी व्यक्ती जी झोपेत चालते, झोपेत चालते, काय म्हणतो आपण त्याला, सोमनॅम्बुलिस्ट. सोमनॅम्बुलिस्ट, सोमनॅम्बुलिस्ट म्हणजे काय, जो झोपेत चालतो त्याला सोमनॅम्बुलिस्ट असं म्हणतात. नेक्स्ट वर्ड, वन हू डायज विदाउट अ विल. विल म्हणजे काय, इच्छा. मग इच्छेविना मरतो त्याला म्हणतात का, नाही. विल या शब्दाचा आणखी एक शब्द आहे, तो शब्द आहे मृत्यूपत्र. बघा आता, मृत्यूपत्र, विल या शब्दाचे दोन मिनिंग्स आहेत, एक आहे इच्छा आणि दुसरा मिनिंग आहे मृत्यूपत्र. मृत्यूपत्र बनवण्याच्या अगोदर जर एखाद्या व्यक्तीची डेथ होत असेल तर त्याच्यासाठी जो शब्द आहे त्या शब्दाला म्हणतात इंटेस्टेट. INTESTATE, इंटेस्टेट. इंटेस्टेट म्हणजे मृत्यूपत्र बनवण्याच्या अगोदर एखाद्या व्यक्तीचं डेथ होत असेल, मृत्यू होत असेल तर त्याला इंटेस्टेट असा शब्द आहे. स्पेलिंग बघा आणि मिनिंग सुद्धा लक्षात ठेवा, इंटेस्टेट. नेक्स्ट, अ क्वाइट पर्सन who is more interested in his own thoughts and feelings than in spending time with other people.
जो स्वतःच्या विचारांमध्ये गुंग असतो, स्वतःच्या आयडियाजमध्ये गुंग असतो, स्वतःच्या काही वेगळ्या कार्यक्रमांमध्ये गुंग असतो, कृत्यांमध्ये गुंग असतो, राईट, स्वतःमध्ये जास्त गुंग असतो, व्यग्र असतो. व्यस्त हा हिंदी शब्द आहे, व्यग्र मराठी शब्द आहे. व्यग्र असतो, इतरांबरोबर टाइम स्पेंड करणं ज्याला आवडत नाही त्याला मराठीमध्ये जो शब्द आहे तो शब्द आहे अंतर्मुखी किंवा अंतर्मुख, राईट. मग याच्यासाठी मराठी इंग्लिशमध्ये जो शब्द आहे दॅट वर्ड इज इंट्रोवर्ट. INTROVERT. इंट्रो म्हणजे आत, राईट, इन, आत, स्वतःमध्ये जो गुंग असतो, व्यग्र असतो, दॅट इज नोन ॲज इंट्रोवर्ट. आणि याचा अँटोनिम काय होईल मग? बाहेर, EXTROVERT, एक्स्ट्रोवर्ट. बहिर्मुखी म्हणतो आपण याला, बहिर्मुख म्हणजे इतरांमध्ये मिक्स होणं ज्याला आवडतं, सोशल जो जास्त असतो त्याला एक्स्ट्रोवर्ट म्हणतात. मग याला एक्स्ट्रोवर्टला तर आणखी सिनॉनिम कोणकोणते शब्द आहेत? SOCIAL, सोशल. ग्रेगरियस, GREGARIOUS, ग्रेगरियस. आले का लक्षात? सोशल आणि ग्रेगरियस हे दोन शब्द आहेत. नेक्स्ट वर्ड, अ सिनेमा शो हेल्ड इन द आफ्टरनून. दुपारनंतर जो सिनेमा शो लागलेला असतो त्याला मॅटिनी असं एक मिनिंग आहे. शब्द आहे, वर्ड आहे, MATINEE, मॅटिनी. आणि काही लोक मग वरून म्हणतात मॅटिनी शो. अरे दुपारनंतर जो शो असतो त्यालाच मॅटिनी म्हणतात. पुन्हा मॅटिनी शो म्हणायची आवश्यकता आहे का? जसं की आपल्याकडे आहे बघा, मी आज कुठे गेलो होतो? पुण्यामध्ये एक चौक आहे, आप्पा वळण चौक. मी आज कुठे गेलो होतो? मी ABC चौकात गेलो होतो. अरे शेवटचा सी चौकासाठी आहे ना, CHOUK, चौक, राईट. मग हा शेवटचा शी जर चौकासाठी आहे तर मी ABC चौकात गेलो होतो म्हणण्याची काय आवश्यकता? ABC हा पण चौकासाठी, हा ABC आप्पा वळण चौकात गेलो होतो मी, ते डबल होऊन जाते बोलणं, राईट. जसं की FC कॉलेज रोड, FC कॉलेज रोड, COLLEG, कॉलेज रोड. फर्ग्युसन कॉलेज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड. डबल व्हायला लागलं ना ते, असं डबल नाही बोलायचं. मॅटिनी, दुपारचा जो शो असतो त्यालाच मॅटिनी असं म्हणतात. ओके, दुपारनंतर शो दॅट इज मॅटिनी. MATINEE, मॅटिनी. नेक्स्ट, अ सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट बाय अ किंग ऑर क्वीन. ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटचा प्रमुख हा किंग असतो किंवा क्वीन असते त्याला मोनार्की म्हणतात. आपण मराठीमध्ये म्हणतात त्याला राजेशाही म्हणतो, राजेशाही. परंतु फक्त राजाच असतो का तिथला सत्ताधीश? नाही, कधी कधी राजा नसून राणी असते. राणी किंवा राजा हे जर तिथला प्रमुख असेल दॅट इज नोन ॲज मोनार्की. कळतंय का? समजतंय? मोनार्की. नेक्स्ट वर्ड, यार हे ना आवड पुन्हा एकदा आला बघा. ओके, आता बघा, एखाद्या व्यक्तीची आयडेंटिटी बाहेर येऊ नये किंवा मग आपण का त्या आयडेंटिटीवर हल्ला करायचा, म्हणून मी तो थोडं फेस आणि हे वाईप आउट केलं, पुसलेलं आहे. अ नोटीस ऑफ अ पर्सन्स डेथ. एखाद्या व्यक्तीची डेथ झालेली असेल, मृत्यू झालेला असेल तर मृत्यू संबंधीची एक नोटीस जर न्यूजपेपर, एस्पेशली न्यूजपेपर, न्यूजपेपरमध्ये जर दिलेली असेल तर ती नोटीस जी असते न्यूजपेपरमध्ये त्याला ऑबिच्युअरी असं म्हणतात. OBITUARY, ऑबिच्युअरी, मृत्यू संबंधीची माहिती. याला निधन वार्ता असं म्हणता येईल. निधन वार्ता न्यूजपेपरमध्ये असतं बघा, ऑबिच्युअरी दिलेली असते. मग हे बघा OBITUARY, ऑबिच्युअरी. मग त्या व्यक्तीचा फोटो आणि ती व्यक्ती कोण होती, काय, त्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे कोण कोण शोकाकुल आहे वगैरे अशी सगळी माहिती दिलेली असते. हे शॉर्टमध्ये तुम्ही याला ऑबिच्युअरी म्हणतो आपण. ओके, ते ऑबिच्युअरी तुमच्या लक्षात यावं म्हणून मी ती इमेज घेतलेली आहे. नेक्स्ट बघा, गव्हर्नमेंट और रूल बाय अ स्मॉल ग्रुप ऑफ पीपल. फार थोडक्या लोकांद्वारे चालवलं जाणारं सरकार, याला अल्पजनशाही म्हणतात. अल्पजनशाही, अल्पजनशाही. थोड्या लोकांकडून किंवा मग सत्ता जी आहे, सगळी सत्ता ही फार कमी लोकांच्या हातामध्ये एकवटलेली असते, त्याला म्हणतो आपण ऑलिगार्की. ऑलिगार्की आपल्या लक्षात कसं ठेवायचं? ऑल सत्ता, संपूर्ण सत्ता कमी लोकांच्या हातामध्ये. ऑलिगार्की, ऑल सत्ता कमी लोकांच्या हातांमध्ये. येते लक्षात? ऑलिगार्की, OLIGARCHY. ऑलिगार्ची
ऑलिगार्ची असं नाही, ऑलिगार्की, ऑलिगार्की. ओके, लक्षात ठेवा. कमी लोकांच्या हातामध्ये, थोड्या लोकांच्या हातामध्ये किंवा काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये जी सत्ता जर असेल, एखादं गव्हर्नमेंट असेल, तर त्याला अल्पजनशाही म्हणजेच ऑलिगार्की असं म्हणतात. वन हु इज ऑल पॉवरफुल, ऑल. आणि या ऑल साठी मी शब्द सांगितलाय बघा, ओमनी, OMNI, ऑल, एव्हरी अशा अर्थांनी जेव्हा शब्द येतो, एखादा मिनिंग येतो, त्यावेळेस ओमनी हा शब्द वापरावा लागतो प्रिफिक्स म्हणून. मग ओमनीपोटेंट, ज्याच्याकडे सर्व सत्ता आहे किंवा सर्व शक्ती आहे, ज्याच्याकडे प्रचंड मोठी ताकद आहे किंवा फार मोठी शक्ती आहे, ताकद आहे, त्याला काय म्हणतो आपण, ओमनीपोटेंट. येते का लक्षात? आणि या ओमनीवरून आणखी दोन शब्द तयार होतात, OMNI, ओमनिशंट, OMNITIENT, ओमनिशंट. आणि आणखी एक शब्द आहे ओमनीपोटेंट, ओमनिशंट, ओमनीप्रेझेंट, OMNIPRESENT, ओमनीप्रेझेंट. ओमनीप्रेझेंट म्हणजे सर्व ठिकाणी प्रेझेंट असणारा. ओमनिशंट म्हणजे ज्याला सर्व प्रकारचं ज्ञान आहे असा, सर्वज्ञानी म्हणजे ओमनिशंट. ओमनीप्रेझेंट म्हणजे सर्व ठिकाणी प्रेझेंट असलेला. आणि ओमनीपोटेंट म्हणजे सर्व प्रकारची सत्ता ज्याच्याकडे आहे किंवा शक्ती, भरपूर मोठी शक्ती ज्याच्याकडे आहे, त्याला ओमनीपोटेंट असं म्हणतात. नेक्स्ट, अ पीस ऑफ लँड और गार्डन इन विच फ्रूट ट्रीज आर ग्रोन. असं एखादं ठिकाण, अशी जमीन ज्या ठिकाणी फळबागांची काय केली, लागवड केली जाते किंवा फळबागा वाढवल्या जातात. फळबागांची काय म्हणता येईल, फळबागा ज्या ठिकाणी असतात त्याला ऑर्किड असं म्हणतात. ORCHARD, ऑर्किड. ओके, ORCHARD, ऑर्किड. येते लक्षात? हा शब्द आहे ज्या ठिकाणी जी लँड असते त्या ठिकाणी जर फळबागा वगैरे जर येत असतील, फळबागा उगवल्या जात असतील किंवा झाडं मोठे केले जात असतील, तर त्याला ऑर्किड असा शब्द आहे, ORCHARD. नेक्स्ट वर्ड, अ पर्सन हु लव्स, सपोर्ट्स अँड डिफेंड्स हिज कंट्री. बघा आता, अशी एखादी व्यक्ती ती त्याच्या राष्ट्रावर प्रेम करते, राष्ट्राच्या वेगवेगळ्या गोष्टींना सपोर्ट करते आणि काही जरी झालं तर त्याच्या राष्ट्राला डिफेंड करते, राष्ट्राचं संरक्षण करते. याला काय शब्द आहे, पॅट्रियट, देशभक्त, देशभक्त. राईट, पॅट्रियट म्हणतो आपण त्याला, PATRIOT, पॅट्रियट, पॅट्रियॉट लगेच असं म्हणण्याची आवश्यकता नाही, पॅट्रियट शब्द आहे त्यासाठी. ओके, देशभक्त, देशावर प्रेम करणारा, देशाला डिफेंड करणारा, देशाला सपोर्ट करणारा. सेफ टू ड्रिंक म्हणजे एक वॉटर वगैरे जर ड्रिंक करण्यासाठी सेफ असेल तर त्यासाठी जो शब्द आहे दॅट वर्ड इज पोटेबल. मग बऱ्याचदा पोटेबल वॉटर असं लिहिलेलं असतं बघा, म्हणजे तुम्ही हे पाणी पिऊ शकता, सेफ आहे पिण्यासाठी, त्याला पोटेबल वॉटर म्हणतात. आणि मग खाण्यासाठी, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट खाण्यासाठी सेफ असते त्याचा जो शब्द आहे तो शब्द आहे एडिबल, EDIBLE, एडिबल. आपण म्हणतो ना एडिबल ऑइल, म्हणजे जे ऑइल खाण्यासाठी सेफ आहे, किंवा एडिबल व्हेजिटेबल्स, खाण्यासाठी सेफ असलेल्या पालेभाज्या किंवा भाज्या म्हणूयात आपण त्याला. एडिबल म्हणजे खाण्यासाठी सेफ, सेफ टू ड्रिंक पिण्यासाठी जे सेफ असतं ते पोटेबल. राईट, पिण्यासाठी म्हणजे पाण्यासंबंधी आहे, ते बसण्याच्या गोष्टींसंबंधी नाही. अ फिक्टिशियस नेम एस्पेशली वन अज्युम्ड बाय अन ऑथर. हा वर्ड आपण याच्या अगोदर सुद्धा पाहिला. असं एखादं खोटं खोटं नाव असतं, स्पेशली ऑथरने घेतलेलं असतं. ऑथर म्हणजे कोण, लेखक, लेखक, ऑथर. मग हे लोक काय करतात, यांचं खरं नाव वेगळं असतं आणि मग साहित्य लिखाणासाठी वेगळं नाव घेतलं जातं. जसं की बघा, बाळकराम, राम गणेश गडकरी यांनी दोन नाव घेतले होते बघा, गोविंदाग्रज. गोविंदाग्रज एक नाव होतं आणि दुसरं होतं बाळकराम. हे दोन्ही सुद्धा नाव राम गणेश गडकर यांचे आहेत. मग राम गणेश गडकरांनी जेव्हा गोविंदाग्रज एक नाव धारण केलं आणि त्यानंतर बाळकराम एक नाव धारण केलं, आणि तुम्ही चेक करून घ्या गोविंदाग्रज नाव धारण करून त्यांनी कोणत्या प्रकारचं साहित्य लिहिलं आणि बाळकराम हे नाव धारण करून त्यांनी कोणत्या प्रकारचं साहित्य लिहिलं. मग या असे नाव धारण करून तुम्ही फक्त लिहिता, साहित्य लिहिता वगैरे. राईट, मग याचा जो शब्द आहे तो आहे सुडोनिम. सुडोनिम, मग यातला पी सायलेंट आहे, पी हा सायलेंट आहे म्हणून त्याला सुडोनिम एवढंच प्रोनाउन्सिएशन करतात. यापैकी PSEU, सुडो हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो खोटा किंवा खरा नसलेला. राईट,
मग हे काय खरं नाव असतं का त्या व्यक्तींचं? नाही, हे त्यांनी लिखाणासाठी घेतलेलं असतं. मग असं जेव्हा साहित्य लिहिण्यासाठी जे नाव घेतलेलं असतं त्यासाठी आणखी एक शब्द असतो पेन नेम. पेन नेम म्हणतो आपण त्याला. ओके, येते का लक्षात? फिक्टिशियस नेम, फिक्टिशियस म्हणजे जे खरं वालं नसतं ते वालं. द सायंटिफिक स्टडी ऑफ द माइंड अँड हाऊ इट इन्फ्लुएन्सेस बिहेवियर. माइंडचं स्टडी आहे बघा, माइंड. माइंडचं सायंटिफिक स्टडी आणि ते बिहेवियरला कसं अफेक्ट करतं किंवा इन्फ्लुएन्स करतं. इन्फ्लुएन्स म्हणजे काय? प्रभाव टाकणे. प्रभाव वागण्यावरती, बोलण्यावरती, चालण्यावरती कशा प्रकारे ते माइंड बिहेव करतं किंवा प्रभावित करतं इतर गोष्टींना, त्याला म्हणतो आपण सायकोलॉजी. यामधील सुद्धा पी हा सायलेंट आहे. पी सायलेंट असल्यामुळे सायकोलॉजी. येते लक्षात? इथूनच पुढे वाचतो आपण. सायकोलॉजी पी सायलेंट आहे, पीचं प्रोनाउन्सिएशन होत नाही. सायकोलॉजी म्हणजे काय? मानसशास्त्र. मानसशास्त्र. यस. नेक्स्ट वर्ड, अ क्लोज फिटिंग कवर फॉर अ स्वॉर्ड. स्वॉर्ड म्हणजे काय? तलवार. तलवार. ओके, अ क्लोज फिटिंग कवर फॉर अ स्वॉर्ड और नाईफ. नाईफ म्हणजे काय? चाकू. म्हणजे बघा ही जी फ्रेज आहे याचा मिनिंग असा आहे, तुमच्याकडे एखादी तलवार असेल तर ते तलवार ठेवण्यासाठी काय असते? मॅन असते, राईट? किंवा मग एखादा चाकू असेल तो चाकू ठेवण्यासाठी एखादं छोटंवालं त्याचं पॉकेट म्हणता येईल ते असतं. त्याला जो शब्द आहे दॅट वर्ड इज शीथ. SHEATH, शीथ. कवर फॉर द ब्लेड ऑफ अ वेपन ऑर अ टूल. बरेचदा तुम्ही पाहिलं असेल जुन्या काळात अगोदर 303च्या रायफल्स असायच्या किंवा त्याच्याही अगोदर ज्या रायफल्स होत्या त्या रायफलला समोर एक चाकू बसवता यायचा, बरोबर का? मग तो चाकू कंटिन्युअसली तर रायफलला समोर नसायचा, बरेचदा तो काढून ठेवलेला असायचा. मग ते ठेवताना मी NCC वाला आहे म्हणून मी ते पाहिलंय, एक अशा प्रकारे एक पॅकेट असेल, त्या पॅकेटमध्ये तो चाकू नाईफ ठेवला जायचा, राईट? मग ते जे कव्हर असतं दॅट कव्हर इज नोन ॲज शीथ. SHEATH, शीथ. ओके, SHEATH, शीथ, त्याला असं म्हणतात बघा. म्हणजे एखाद्या वेपनचं जे ब्लेड असतं त्या ब्लेडला ठेवण्यासाठी किंवा एखादं साहित्य ठेवण्यासाठी जे कव्हर असतं त्यात कव्हर इज नोन ॲज शीथ. तुम्ही इथे इमेजमध्ये पाहू शकता बघा, मी थोडं इमेजेस सुद्धा घेतले. चाकू वगैरे ठेवण्यासाठी जे अशा प्रकारे एक लेदरचं वगैरे किंवा कव्हर असतं त्याला SHEATH, शीथ असं म्हणतात. वन हू लेंड्स मनी ऑन हाय रेट्स ऑफ इंटरेस्ट. जो समाजातील असा एखादा व्यक्ती असतो सावकार टाईप, जो फार जास्त दराने, जास्त रेट ऑफ इंटरेस्टने काय करतो? कर्जाने पैसे, व्याजाने पैसे देतो, बरोबर? कर्ज म्हणून पैसे देतो, त्या काय म्हणतात? असरर. USURER, असरर म्हणजे काय? द वन हू लेंड्स मनी ऑन हाय रेट्स ऑफ इंटरेस्ट. हाय रेट ठेवतो, जास्त रेट ठेवतो बँकांपेक्षा, इतर गोष्टींपेक्षा, त्याला म्हणतात असरर. इन एक्झॅक्टली द सेम वर्ड्स ॲज वर युज्ड ओरिजिनली. अगोदर जर अशा प्रकारे वापरलेलं असेल तर त्याच प्रकारे जशाच तसं लिहिणं किंवा ते वर्ड, आपण म्हणतो ना वर्ड टू वर्ड, वर्ड टू वर्ड नाही, वर्ड फॉर वर्ड, राईट? जशाच तसं लिहिणं त्याला म्हणतात वर्बॅटिम. VERBATIM, जशाच तसं ते कॉपी करणं किंवा लिहिणं. शब्दशः असं जेव्हा मला म्हणायचं ना, शब्दशः, किंवा मी म्हणतो अक्षरशः, जशाच तसं, जसं सांगितलं गेलं किंवा बोललं गेलं जशाच तसं, व्हर्बॅटिम. इथे लक्षात? नेक्स्ट वर्ड, टू रिड्यूस टू अ शॉर्टन फॉर्म इंटेंडेड टू स्टँड फॉर द होल. आता बघा 1 2 3 4 शब्द आहेत. या प्रत्येक वर्डचा सुरुवातीचं जे अल्फाबेट आहे ते घ्यायचं आणि त्यांचा एक शॉर्ट फॉर्म बनवायचा. जसं आपल्याकडे MPSC आहे बघा, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. या 4 शब्दांच्या पहिला अल्फाबेट आपण घेतलं आणि MPSC असा एक शब्द बनवला. बोलताना आपण MPSCच म्हणतो. तसंच बघा मी इथे एक फोटो सुद्धा घेतला UPSCचा, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. हे जे 4 शब्द आहेत, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, या 4 शब्दांचं फर्स्ट अल्फाबेट घेतलं आणि एक शब्द बनवला UPSC.
मग बऱ्याचदा आपण बोलतो ना युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हणतो का? नाही, आपण म्हणतो UPSC. कशाचा अभ्यास करतो? मी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा अभ्यास करतो असं नाही म्हणत कोणी, मी UPSCचा अभ्यास करतो. येतं लक्षात? याला म्हणतो आपण ॲब्रिव्हिएशन. ABBREVIATION स्पेलिंग. ॲब्रिव्हिएशन म्हणजेच काय? संक्षिप्त रूप, संक्षिप्त रूप, शॉर्टन फॉर्म किंवा शॉर्ट फॉर्म. आणखी एक तसाच वर्ड आहे बघा, फ्रेज तीच आहे. द ॲब्रिव्हिएशन फॉर्म्ड फ्रॉम द इनिशियल लेटर्स, सुरुवातीचे लेटर्स ऑफ अदर वर्ड्स अँड प्रोनाऊन्स्ड ॲज अ होल, त्यालाच ॲक्रोनिम असं पण म्हणतात. म्हणजे आता आपण का कोणता वर्ड पाहिला बघा? ॲब्रिव्हिएशन. आता हाच शब्द पुढच्या फ्रेजमध्ये वापरलाय. हे बघा ॲब्रिव्हिएशन म्हणजे काय? शॉर्टन फॉर्म म्हणजेच काय? ॲक्रोनिम. ACRONYM ॲक्रोनिम. ॲक्रोनिम सुद्धा तेच. दिलेल्या 4-5 शब्दांचं काय? फर्स्ट अल्फाबेट घ्यायचं, फर्स्ट इनिशियल लेटर म्हणजे इनिशियल लेटर घ्यायचं आणि त्याचं एक वर्ड बनवायचं, त्याला उच्चार करायचा, प्रोनाऊन्स करायचं. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. कळतंय का? ओके, चला पुढे जाऊयात. द पिरियड बिटवीन द बिगिनिंग ऑफ प्युबर्टी अँड अडल्टहुड. प्युबर्टी आणि अडल्टहुड म्हणजे काय? बाल्यावस्था, बाल्यावस्था आणि प्रौढ होणं याच्या दरम्यानचा जो काळ असतो याला आपण किशोरावस्था म्हणतो. या किशोरावस्थेला जो शब्द आहे तो शब्द आहे अडोलसन्स. ADOLESCENCE अडोलसन्स. येते का लक्षात? बाल्यावस्थेपासून म्हणजे जेव्हा किशोरावस्थेला सुरुवात होते तेव्हापासूनचा पिरियड ते प्रौढ होण्यापर्यंतचा म्हणजे मायनरचं मेजर होण्यापर्यंतचा जो पिरियड आहे, अडल्ट होण्यापर्यंतचा जो पिरियड आहे, दॅट इज नोन ॲज किशोरावस्था, दॅट इज अडोलसन्स. येते का लक्षात? अडल्टहुड म्हणजे प्रौढ होणं, प्युबर्टी म्हणजे जस्ट वयात यायला सुरुवात होते. आपण म्हणतो ना तो वयात यायला लागलाय, मग त्याला मिसरूट फुटायला लागले, दाढीला छोटी छोटी दाढी यायला लागली, म्हणजे तुम्ही वयात यायला लागता. तिथपासूनचा तुम्ही प्रौढ होण्यापर्यंतचा काळ म्हणजे अडल्ट होण्यापर्यंतचा जो काळ आहे, मधली जी फेज आहे त्या फेजला म्हणतात अडल्टहुड. येते का लक्षात? नॉट अडल्टहुड, त्याला अडोलसन्स असं म्हणतात. अ लिस्ट ऑफ आयटम्स टू बी डिस्कस्ड ॲट अ मीटिंग. आता जर आपली नेक्स्ट डेला एक मीटिंग होणार आहे, त्या मीटिंगमध्ये मी आहे, तुम्ही सगळेजण आहात, ऑनलाईनचे सगळे स्टुडंट्स, आणि आपण डिस्कस करतोय की आणखी 5 लेक्चर्स मला जर बोनस द्यायचे तर ते 5 लेक्चर्स मी कोणते घेऊ. आता आपण डिस्कस काय करणार आहोत? कोणते 5 लेक्चर्स आपण घ्यायला पाहिजेत ओकॅबच्या कोणत्या पार्टवरती, राईट? हे झालं डिस्कस करण्यासाठी आपण घेतलेला मुद्दा. तो जो मुद्दा असतो डिस्कशनसाठी समोर घेतलेले जे पॉइंट्स असतात, दोज पॉइंट्स आर नोन ॲज अजेंडा. डिस्कशनसाठी जो घेतलेला एक मुद्दा असतो किंवा काही मुद्दे असतात, दोज आर नोन ॲज अजेंडा. अ लिस्ट ऑफ आयटम्स टू बी डिस्कस्ड ॲट द टाइम ऑफ मीटिंग. मीटिंगच्या वेळेस जे डिस्कस करायचं असतं दॅट इज नोन ॲज अजेंडा. अ पर्सन बिलॉंगिंग टू अ फॉरेन कंट्री. विदेशातून आपल्या देशात आलेला एखादा व्यक्ती, त्याला सुद्धा एलियन म्हणतात. हा झाला एक मिनिंग. विदेशातून आपल्या देशात आलेला एक, त्याला एलियन म्हणतात. नंबर 2, डिफरंट फ्रॉम व्हॉट यू आर यूज टू. तू अगोदर जे होता तो आता तू नाही आहेस. डिफरंट फ्रॉम व्हॉट यू आर यूज टू. तू जे अगोदर असायचा तो आता नाही आहेस म्हणजे का तू आता एलियन सारखा आहेस. नंबर 2 हा सुद्धा तसाच मिनिंग आहे. नंबर 3 ची फ्रेज बघा, अ फिक्शनल बिईंग फ्रॉम अनदर वर्ल्ड. हे जे एक आपलं जग आहे, दुसऱ्या जगातून, जसं की पृथ्वीवर कोणीतरी एखादा एलियन येतो, आपण बघा एलियन शब्द पण निघून गेला बोलता बोलता, एलियन येतो त्यालाच काय म्हणतात? नंबर 3 त्याला म्हणतो आपण एलियन. जसं की आपल्याकडे तुम्ही ऋतिक रोशनची एक मूवी आहे बघा, काय त्या मूवीचं नाव? जादूवाला. ऋतिक रोशन त्याच्यामध्ये ते एलियन असतं, एलियन आलेलं असतं, त्याला तो जादू जादू म्हणत असतो. कोई मिल गया, राईट? कोई मिल गया मध्ये कोई मिल गया ऋतिक रोशनची मूवी, या मूवीमध्ये एक एलियन आलेलं असतं आणि मग ऋतिक रोशन आणि त्याची मैत्री वगैरे होते वगैरे, ते सगळं त्याला तो जादू जादू म्हणत असतो, राईट? त्याला सुद्धा एलियन शब्द आहे. येते का लक्षात? एलियन या शब्दाचे मिनिंग्स काय काय होऊ शकतात, किंवा सारखाच मिनिंग आहे परंतु वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये किंवा वेगवेगळ्या अर्थाने, थोड्याशा वेगळ्या अर्थाने वापरला जाऊ शकतो. एलियन. ओके,
हे बघा माझ्या फार जवळ आहे पण मी अजिबात घाबरत नाही याला. नेक्स्ट वर्ड, an allowance made to a wife by her husband when they are legally separated. legally म्हणजे कायदेशीररित्या, सेपरेटेड म्हणजे वेगळे होणे. कायदेशीररित्या सेपरेट होणे म्हणजे काय, घटस्फोट घेऊन डिवोर्स होऊन जर ते वेगळे झालेले असतील तर हजबंड त्याच्या वाईफला तिच्या मेंटेनन्ससाठी, खर्चासाठी, मेंटेनन्स म्हणजे अर्थात जगण्यासाठी, लेकरांचा सांभाळ करण्यासाठी वगैरे जो खर्च देतो त्याच्यासाठी मराठीमध्ये शब्द आहे पोटगी. हे आपल्याला इंडियन जो आपला एक कायदा आहे CRPC, क्रिमिनल प्रोसिजर कोड, याच्या 125 नुसार द्यावं लागतं. 125 नुसार, कलम 125, त्याला जो शब्द आहे पोटगी, याला इंग्लिशमध्ये शब्द आहे ॲलिमनी, ALIMONY, ॲलिमनी असं म्हणतात त्याला. ओके, ॲलिमनी. नवऱ्याने बायकोला सेपरेट झाल्याच्या नंतर डिवोर्स नंतर जो काही पैसा वगैरे द्यायचा असतो किंवा अमाऊंट द्यायची असते, भत्ता द्यायचा असतो, याला भत्ता सुद्धा म्हणतात. भत्ता द्यायचा असतो तो भत्ता इज नोन ॲज ॲलिमनी. केपेबल ऑफ बिंग अंडरस्टूड इन इदर ऑफ 2 or more पॉसिबल सेन्सेस अँड देअरफॉर नॉट डेफिनाइट. आता बघा, मी जर एखादं स्टेटमेंट करतोय तर ते स्टेटमेंट, जसं की मी स्टेटमेंट केलं की आज संध्याकाळी आपण टेलिग्राम लाईव्ह घेऊयात. संध्याकाळी म्हणजे किती वाजता? एक जण म्हणेल की सर 7 वाजता घेतील, एक म्हणेल सर 8 वाजता टेलिग्राम लाईव्ह ठेवतील, एक जण म्हणेल 9 वाजता ठेवतील, एक जण म्हणेल 9:30 ला ठेवतील. मी काही क्लिअरली बोललो का की मी किती वाजता टेलिग्राम लाईव्ह ठेवेल? नाही. म्हणजे त्याच्यातून तुम्ही जे एक इंटरप्रिटेशन्स काढणार होते, प्रत्येक जण आपापल्या अंडरस्टँडिंगनुसार वेगवेगळं इंटरप्रिटेशन काढणार होतं की आज या वेळेला टेलिग्राम लाईव्ह होईल. म्हणजे काय, ते अंडरस्टँड करताना वेगवेगळ्या प्रकारे अंडरस्टँड झालं, काही क्लिअर मिनिंग त्याच्यातून निघाला नाही. याला म्हणायचं ॲम्बिग्युअस, म्हणजे समथिंग विच इज नॉट क्लिअर. जे क्लिअर नसतं त्याला ॲम्बिग्युअस असं म्हणतात. म्हणजेच काय, मराठीमध्ये त्यासाठी शब्द आहे संदिग्ध. येते का लक्षात? संदिग्ध. नेक्स्ट, अन ऑफिशियल पार्डन. हे काय असतं? पॉलिटिकल क्राईम्स जे असतात, जसं की तुम्ही एखादं आंदोलन वगैरे करताय आणि तुमच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत, तर सगळ्यांना काय करणं, सगळ्यांना त्या आरोपांतून मुक्त करणं, याला काय म्हणतो आपण? ऑफिशियल पार्डन. द फॉर्मल ऍक्ट ऑफ लिबरेटिंग समवन, किंवा एखाद्याला कायदेशीररित्या त्याचं सजा वगैरे कमी करणं आणि त्याला मोकळं करणं, याला म्हणतात अमनेस्टी. AMNESTY, अमनेस्टी. अमनेस्टी म्हणजे कायदेशीररित्या एखाद्याला काय करणं, फ्री करणं किंवा त्याच्यावरील आरोपांतून मुक्त करणं. यस, दया दाखवणं एखाद्याला, त्याला म्हणतात अमनेस्टी. अमनेस्टीवरून मी नेहमी सांगतो अमनेस्टी इंटरनॅशनल, INTERNATIONAL, अमनेस्टी हा शब्द आहे. अमनेस्टी इंटरनॅशनल असे 2 शब्द मिळून असे नावाची एक ऑर्गनायझेशन आहे जी ह्युमन राईट्ससाठी काम करते. आणि हे आपण फक्त GK साठी लक्षात ठेवायचं. अ पर्सन हु बिलीव्स दॅट लॉज अँड गव्हर्नमेंट आर नॉट नेसेसरी. जो काय म्हणतो लॉज म्हणजे कायदा गरजेचा नाहीये, गव्हर्नमेंट सरकार सुद्धा आवश्यक नाहीये. जर कायदा गरजेचा नाहीये म्हणजे काय होईल? लॉ अँड ऑर्डर नाहीये. गव्हर्नमेंट नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचं लॉ अँड ऑर्डर नसेल. असं जेव्हा असतं तेव्हा सगळा गोंधळ असतो. पुढची फ्रेज काय? अ पर्सन हु बिलीव्स इन or tries to bring about a state of lawlessness. लॉ म्हणजे कायदा, लेस म्हणजे नसणे, कायदा नसण्याची परिस्थिती आणण्याचा जो प्रयत्न करतो त्याला काय म्हणतात? अनार्किस्ट. मराठीमध्ये शब्द याला अराजकतावादी. अराजकतावादी. ज्याला कायदा नकोय, लॉ अँड ऑर्डर नकोय, फक्त गोंधळ पाहिजे, त्याला अराजकतावादी म्हणतात. जे नाही का एकमेकांना भडकावतात, या समाजावाला त्या समाजाच्या विरोधात एखाद्याला भडकावतो, दुसऱ्या समाजावाला या समाजाच्या विरोधात एखाद्याला भडकावतो, याला म्हणतो आपण अराजकतावादी. यांना फक्त समाजात गोंधळ पाहिजे असतो, लॉ अँड ऑर्डर, कायदा सुव्यवस्था असं काही नको असतं, त्याला म्हणतात अराजकवादी, अनार्किस्ट. ओके. आणि तशी जी परिस्थिती असते त्यासाठी जो शब्द आहे तो या शब्दापासून तयार झालेला शब्द अनार्की, ANARCHY, अनार्की.
अनार्की म्हणजे काय? अराजक, म्हणजे ज्या ठिकाणी कायदा नाहीये, लॉ अँड ऑर्डर नाहीये, म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था नाहीये. नेक्स्ट वर्ड बघा, अ पर्सन हू प्रेझेंट्स अ रेडिओ ऑर टेलिव्हिजन प्रोग्राम. एखाद्या म्हणजे टेलिव्हिजनवरचा एखादा प्रोग्राम असेल किंवा रेडिओवरती एखादा प्रोग्राम प्रेझेंट करणारी जर व्यक्ती असेल तर त्याला अँकर असं म्हणतात. बघा अँकर, ANCHOR, राईट, अँकर. अलीकडे याला वृत्त निवेदक म्हणजे हा एक शब्द आहेच. त्याचबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करणारी जी व्यक्ती असते, पुरुष किंवा स्त्री, ज्यांना फार चांगला मेकअप करावा लागतो, त्यांना अँकर असं म्हणतात, राईट. ओके, हे एक चांगले अँकर आहेत, म्हणजे मराठी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर आहेत. तुम्ही त्यांच्याकडे पाहू शकता. बघा ते बोलताना सुद्धा असंच बोलणार, प्रश्न विचारताना सुद्धा एकदम धडाडीने, राईट. ते निखिल वागळे सर आहेत. मी मराठीला वगैरे होते, नंतर IBN लोकमतचे बरेच वर्ष ते संपादक होते, नंतर वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवरती काम केलं आणि आता त्यांचं स्वतःचं YouTube चॅनल वगैरे आहे. फार धडाडीचे पत्रकार आहेत, म्हणजे आज अलीकडे त्यांच्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. अँकर म्हणतात त्यांना. ओके, लक्षात आलं. ते कार्यक्रम वगैरे प्रेझेंट करत असतात. नेक्स्ट वर्डकडे जाऊयात आपण. द डेट ऑन विच an event happened in some previous year. लास्ट इयर एखादी डेट आहे, समजा जर 30 जानेवारी आहे, 31 जानेवारी आहे, समजा 1 फेब्रुवारी, चला 1 फेब, या दिवशी एखादी घटना घडली आहे आणि त्याच नंतर 1 वर्षानंतर याच डेटला 1 फेब हे जर असेल समजा 2025 आणि त्यानंतर 2026 ला जर एखादी 1 वर्ष पूर्ण होत आहे, म्हणजे काय, 1 वर्ष जर पूर्ण झालं असेल तर त्याला ॲनिव्हर्सरी शब्द आहे. म्हणजे काय, काही लोकांचं काय होतं, एंगेजमेंट होती की लगेच एंगेजमेंटची ॲनिव्हर्सरी, एंगेजमेंटची फर्स्ट ॲनिव्हर्सरी, एंगेजमेंटची सेकंड ॲनिव्हर्सरी, एंगेजमेंटची थर्ड ॲनिव्हर्सरी, एंगेजमेंटची ॲनिव्हर्सरी लोक सेलिब्रेट करायला लागले. त्याच्यानंतर लग्न जर झालं तर काय, वेडिंग ॲनिव्हर्सरी, मग वेडिंगची फर्स्ट ॲनिव्हर्सरी, सेकंड ॲनिव्हर्सरी, थर्ड. वर्षातून बघा, एंगेजमेंटची एक ॲनिव्हर्सरी, वेडिंग ॲनिव्हर्सरी, त्याच्यानंतर आपला जो पार्टनर आहे, जोडीदार आहे, त्याचा बर्थडे, किती मोठे सेलिब्रेट करायला वर्षभर, राईट. सणासुदींची तर आवश्यकताच नाही राहिली आता. सो जे 1 वर्षपूर्ती जर एखाद्या गोष्टीला होत असेल तर त्याला ॲनिव्हर्सरी असं म्हणतात. ANNIVERSARY, ॲनिव्हर्सरी. स्ट्रॉंग डिसलाइक बिटवीन 2 पर्सन्स, 2 व्यक्तींमध्ये प्रचंड असा, तीव्र असा तिरस्कार. A आणि B या दोघांमध्ये जर प्रचंड वैर असेल, वैर, तिरस्कार जर असेल, द्वेष असेल, तर त्याला अँटीपॅथी हा शब्द आहे. ANTI, अँटी, PATHY, अँटीपॅथी. प्रचंड असा तिरस्कार, वैर. अ डीप सीटेड फिलिंग ऑफ अवर्शन. अवर्शन म्हणजे काय, याला आपण म्हणतो शत्रुत्व, शत्रुत्व टाईप भावना, शत्रुत्वासारखी भावना. 2 व्यक्तींमध्ये एकदम खोलवर रुतलेली जर शत्रुत्व टाईप भावना जर असेल, दॅट इज नोन ॲज अँटीपॅथी. ANTIPATHI, अँटीपॅथी. नेक्स्ट, अ प्लेस वेअर बीज आर केप्ट. बीज म्हणजे माशा, मधुमक्षिका, राईट, म्हणजे मधुमक्खी. हनी बी म्हणतो आपण त्याला. हनी म्हणजे काय, HONEY, हनी, आणि BEE, हनी बी म्हणजे काय, मधमाशा. मधमाशांना ठेवण्यासाठीचं जे एक ठिकाण असतं, दॅट ठिकाण इज नोन ॲज ॲपियरी. आणि मग हे ओळखायचं कसं बघा, याच्यामध्ये हे एक असं एक ठिकाण आहे ज्या, आपल्याकडे एक शब्द असतो बघा, ब्लड प्रेशर म्हणतो ना आपण, बीपी कमी झाला, बीपी जास्त झाला. मग याच्यामध्ये एक शब्द आहे बीज. बी पैकी बी उचला, बी, आणि दुसरा हा झाला बी, त्याच्याबरोबर पी घ्यायचा आपल्याला, बीपी वाला, राईट. मग पी म्हणजे काय, ॲपियरी मध्ये पी आहे, म्हणजे काय झालं, 2 शब्द होते, AVIARY, ॲव्हियरी, आणि दुसरा आहे ॲपियरी, APIARY. मग हे 2 शब्द लक्षात कसे ठेवायचे. ॲपियरी मध्ये पी आहे, पी आहे म्हणजे आपण तो बीपी, ब्लड प्रेशर, याच्याबरोबर कनेक्ट करू शकतो, म्हणून त्याला ॲपियरीकडे घेऊन गेलो. आणि मग राहिला ॲव्हियरी. ॲव्हियरी म्हणजे काय, वेअर बर्ड्स आर केप्ट, बर्ड्स,
ज्या ठिकाणी पक्ष्यांना ठेवलं जातं, बर्ड्स, ॲव्हियरी, ॲपियरी व्हेअर बीज आर केप्ट. येते लक्षात. आणि मग इमेज पाहून घ्या. ॲपियरी कशी असते, ॲपियरी असते अशी, असे बॉक्सेस बनवलेले असतात आणि या ठिकाणी काय केलेलं असतं, मधमाशांचे पोळे तयार होतात, म्हणजे मोहळ तयार होतं. मराठीमध्ये एक शब्द आहे मोहळ, राईट. सोलापूरमध्ये तर मोहोळ नावाचा एक तालुकाच आहे. तर मग हे अशा आहेत बघा. या ठिकाणी मधमाशांचे ते पोळ वगैरे तयार होतात, त्याच्यातून मधाचा व्यवसाय वगैरे केला जातो. याला म्हणतात ॲपियरी. नेक्स्ट, अ लार्ज बॉडी ऑफ वॉटर विथ मेनी आयलँड्स. प्रचंड मोठी अशी पाण्याची बॉडी, लार्ज वॉटर बॉडी. वॉटर बॉडी म्हणजे समुद्र वगैरे किंवा महासागर वगैरे असं म्हणायचं असतं त्यांना. वॉटर बॉडी म्हणजे असं नाही की एखादा ढव वगैरे, राईट. डोह मराठीतला शब्द. आमच्याकडे ग्रामीण भागात काय ढव म्हणतात त्याला, आणि इकडे शहरामध्ये डोह असू दे, चला. तर अशा प्रकारे एक फार मोठी एक लार्ज वॉटर बॉडी आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे हे काय आहेत, छोटे छोटे बेट आहेत, राईट. असे वेगवेगळे बेट आहेत, छोटे 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 बेट. मग असे बरेचसे बेट जर एखाद्या ठिकाणी जर असतील तर त्याला काय म्हणतो आपण, आर्किपेलागो. म्हणजे काय, ग्रुप ऑफ आयलँड्स. आयलँड हे आयसलँड नाही आहे बरं का, यातला यस सायलेंट आहे. ISLAND, आयलँड. यस सायलेंट आहे, आयलँड म्हणतात त्याला. आयलँड म्हणजे काय, बेट. बेट काय असतं, पाणी, पाण्यामध्ये जमिनीचा वर आलेला भाग, त्याला आयलँड असं म्हणतात, बेट म्हणतात. मग एका मोठ्या लार्ज वॉटर बॉडीमध्ये बरेचसे बेट असतील तर त्याला आर्किपेलागो. आर्चिपेलागो नाही, काही लोक त्याला आर्चिपेलागो म्हणतात. आर्चिपेलागो, पर्चापेलागो असं नसतं काही. ARCHIPELAGO, आर्किपेलागो. ओके. नेक्स्ट वर्ड, अ गव्हर्नमेंट बाय द नोबल्स. समाजातील उच्चभ्रू लोकांकडून चालवलं जाणारं सरकार. गव्हर्नमेंट बाय द नोबल्स. इट इज नोन ॲज अरिस्टोक्रसी. क्रसीमध्ये शेवटी CRACY असं येतं, क्रसी, अरिस्टोक्रसी. अ गव्हर्नमेंट बाय द नोबल्स. गव्हर्नमेंट बाय द पर्सन ऑफ हायेस्ट सोशल ऑर्डर. हायेस्ट सोशल ऑर्डर म्हणजे काय, समाजातील उच्चभ्रू लोकांकडून जर सरकार चालवलं जात असेल, दॅट सरकार इज नोन ॲज अरिस्टोक्रसी. कळतंय का. नेक्स्ट, वन हू डिनाईज वन सेल्फ ऑर्डिनरी बॉडीली प्लेजर्स. सामान्य बॉडीली म्हणजे भौतिक आयुष्यामध्ये ज्या गोष्टीतून प्लेजर मिळतं, काहींना खाण्यातून प्लेजर मिळतं, काही मग ते खाणं कोणतंही आलं, व्हेज असेल, नॉनव्हेज असेल, पाणीपुरी असेल, पाणीपुरीच्या ज्या ठिकाणी तो एक हे असतं विकण्यासाठी, त्या ठिकाणी बरीचशी अशी गर्दी जमलेली असते, ते खाण्यातून असेल. वेगवेगळं अजिबात हायजिनिक नसेल असं खाण्यातून असेल, आनंद मिळतो. खाण्यातून आनंद मिळतो. काही लोकांना पिण्यातून आनंद मिळतो, काही लोकांना काय म्हणतात खाण्यापिण्यातून तर झालं, काही लोकांना कोणाचा सहवास लाभला तर त्यातून आनंद मिळतो. मग अशा कोणत्याही प्रकारचा आनंद ज्याला नको असतो त्याला काय म्हणायचं, ॲसेटिक. म्हणजे भौतिक सुखांपासून जो दूर जातो त्याला म्हणतात ॲसेटिक. व्यक्तीला म्हणतात ॲसेटिक. आणि तशी जर वृत्ती असेल, प्रवृत्ती असेल, त्याला म्हणतात ASCE, ॲसेटिसिझम. ॲसेटिसिझम. कळतंय का. नेक्स्ट वर्डकडे जाऊयात. द सायंटिफिक स्टडी ऑफ सेलेस्टियल बॉडीज लाईक सन, मून, स्टार्स, प्लॅनेट्स एटसेट्रा. तारे, तारका, सूर्य, चंद्र, पृथ्वी, वेगवेगळे ग्रह या सगळ्यांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये करतात त्याला ॲस्ट्रॉनॉमी म्हणतात. मराठीमध्ये त्याला खगोलशास्त्र, खगोलशास्त्र असे म्हणतात. डॉक्टर जयंत नारळीकर यांचं मला असं वाटतं की खगोलशास्त्रामध्ये बरंचसं काय अभ्यास आहे आणि त्यांनी लिहिलेलं आहे ॲस्ट्रॉनॉमी. ओके. ASTRONOMY. ग्रह, तारे, सूर्य, चंद्र, पृथ्वी, अमुक तमुक हे सगळे तारे वगैरे यांचा जो अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला म्हणतात ॲस्ट्रॉनॉमी. ओके. मी जर आता या ठिकाणी ॲस्ट्रॉनॉमी सांगितलंय, मग तुम्ही मला ॲस्ट्रोलॉजी या शब्दाचं मिनिंग त्या नंबरवरती व्हॉट्सअप करून सांगायचंय. ASTROLOGY, ॲस्ट्रोलॉजी. आता हे ॲस्ट्रोलॉजी आहे ना,
याला ॲस्ट्रोलॉगी नाही म्हणायचा, ॲस्ट्रोलॉगी नाही, ॲस्ट्रोलॉजी आहे. नेक्स्ट वर्डकडे जाऊयात आपण. ए लार्ज बंडल बाउंड फॉर स्टोरेज और ट्रान्सपोर्ट. अ लार्ज बंडल बाउंड म्हणजे काय, बांधलेलं एक असं बंडल. त्याच्यामध्ये काहीतरी बसवायचं साहित्य वगैरे आणि ते ट्रान्सपोर्टेशनसाठी व्यवस्थित होतं किंवा सोयीचं असतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, BALE, बेल. येते का लक्षात? आता दिस इज कॉल्ड बेल ऑफ कॉटन. म्हणजे काय, जे कॉटन आहे, कापूस आहे, कापसाचे असे बेल बनवले जातात जेणेकरून ते वाहतुकीसाठी सोपं होतं. म्हणजे तुम्ही इमेजमध्ये पाहून घेऊ शकता. यालाच तर आपण काय म्हणतो, बेल, BALE, बेल ऑफ कॉटन. येते का लक्षात? याच्यामध्ये आतमध्ये कॉटन बसवायचा जेणेकरून ते ट्रान्सपोर्टेशनसाठी सोयीस्कर होऊन जातं, कन्व्हिनियंट होऊन जातं. मग हा जो शब्द आहे ना आपला बेल, BALE, हे तर समजलं तुम्हाला की हा एक बंडल असतो, बांधलेला बंडल. मग आणखी एक शब्द आहे BELL, बेल. हा बेल झाला बंडलवाला. BELL हा बेल कोणता झाला, वाजवण्याची बेल. आणि आणखी एक बेल असतो BAIL, हा बेल असतो जामीनवाला. एखाद्याला जर अटक झालेली असेल तर त्याला बेल पाहिजे असते, म्हणजे काय, त्याला जामीन पाहिजे असतो, त्याला सुटका करून घ्यायची असते, त्याला म्हणतो आपण BAIL. मग हे 3 शब्द आहेत ना, बेल, 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 यांचं प्रोनाउन्सिएशन सेम आहे, स्पेलिंग वेगळं आहे, मिनिंग वेगळं आहे, म्हणून यांना होमोफोन्स असं म्हणतात. दे आर कॉल्ड ॲज होमोफोन्स. ओके, नेक्स्ट वर्डकडे जाऊयात आपण. अ गव्हर्नमेंट रन बाय ऑफिशियल्स इन अ स्टेट. नोकरशहांद्वारे, शहांद्वारे नाही, फक्त शहांद्वारे असं नाही म्हटलं मी काय म्हटलं, नोकरशहांद्वारे चालवलं जाणार जे सरकार असतं, म्हणजे सरकारी नोकरांद्वारे, वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांद्वारे जे चालवलं जाणार सरकार असतं, दॅट इज नोन ॲज ब्युरोक्रेसी. आता याच्यामध्ये महत्वाचं काय, स्पेलिंग महत्वाचं आहे. BUREAU, स्पेलिंग बघा बरं का, BUREAUCRACY, ब्युरोक्रेसी. ओके, तुम्हाला असं वाटत असेल समोर काय टेलिप्रॉम्प्टर ठेवलंय का? अजिबात नाही. ब्युरोक्रेसी हे असंच येते का, कितीतरी वेळेस वाचलेलं आहे, ते पाठ केलेलं आहे, लक्षात ठेवलेलं आहे. BUREAUCRACY, ब्युरोक्रेसी म्हणजे काय, सनदी अधिकाऱ्यांकडून चालवलं जाणार जे सरकार आहे, दॅट इज नोन ॲज ब्युरोक्रेसी. आता बघा, होल एक्स्कॅव्हेटेड बाय अन ॲनिमल ॲज ड्वेलिंग. ड्वेलिंग म्हणजे काय, राहण्याचं ठिकाण, राहण्याचे ठिकाण. ओके, राहण्यासाठीचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणाला काय म्हणतो आपण, बरो. BURROW. थोडक्यात आपण त्याला बीळ म्हणूयात. ते बीळ म्हणजे जमिनीमध्ये जे असं उकरलेलं असतं ना आणि होल वगैरे केलेलं असतं, म्हणून तर बघा, होल एक्स्कॅव्हेटेड बाय अन ॲनिमल, एखाद्या प्राण्याने जे होल असं उकरून होल तयार केलं असतं राहण्यासाठी, राहण्याचं ठिकाण म्हणून, त्याला म्हणतात बरो. हे बघा बरं, या उंदीर दादाने, थोडंसं रिस्पेक्ट देऊया आपण त्याला, याने बघा असं होल बनवलं, ते जाऊन तो राहतो वगैरे, राहण्याचं ठिकाण बनवलंय, म्हणून त्याला काय म्हणायचं, बरो, बिल, बीळ, BURROW, बरो असा शब्द आहे. नेक्स्ट, अ पर्सन हु इज स्किल्ड ॲट. स्किल या शब्दानंतर ॲट हे प्रेपोजिशन येतं बघा. अ पर्सन हु इज स्किल्ड ॲट प्रोड्युसिंग ब्युटिफुल हँडरायटिंग. फारच सुंदर हँडरायटिंग ज्याचं असेल त्याला कॅलिग्राफर. आता एक एवढा तरी शब्द चांगला लिहितो, CALIGRAPHER, कॅलिग्राफर असे म्हणतात. फार प्रयत्न केले, शब्द इकडे तिकडे झाला थोडासा. CALL आहे, स्पेलिंग लक्षात घ्या, CALLIGRAPHER, कॅलिग्राफर म्हणजे काय, फारच सुंदर असं हँडरायटिंग ज्याचं असतं त्याला कॅलिग्राफर असे म्हणतात. कळलं का? ज्याच्याकडे सुंदर हँडरायटिंग काढण्याचं स्किल असतं त्याला कॅलिग्राफर म्हणतात. आणि तसं जे स्किल आहे सुंदर हँडरायटिंगचं त्याला म्हणतात कॅलिग्राफी. CALLIGRAPHY, कॅलिग्राफी. द आर्ट ऑफ ब्युटिफुल, एकदम ब्युटिफुल हँडरायटिंग, दॅट इज नोन ॲज कॅलिग्राफी. ओके. ॲनिमल्स दॅट ईट मीट. मीट म्हणजे मांस.
मग मांस खाणारे जे प्राणी असतात त्यांना काय म्हणतात? कार्निवोर्स म्हणतात. CARNIVOROUS कार्निवोर्स, राईट? CARNIVOROUS कार्निवोर्स म्हणजेच काय? यांना मांसाहारी म्हणता येईल. मांसाहारी म्हणजे मांसाचा आहार करणारे, मांस खाणारे त्याला म्हणतात मांसाहारी. दुसरे असतात शाकाहार करणारे, त्याला म्हणतात HERBI हर्बी VOROUS हर्बिओर्स. हर्बिओर्स म्हणजे काय? आता एच वरून लक्षात ठेवायचं. एच म्हणजे काय? हिरव्या भाज्या. मग भाज्या खाणारे कोण? शाकाहारी, बरोबर का? शाकाहारी. म्हणून बघा लक्षात ठेवण्याची ट्रिक बघा, वेगळं काही नसतं. हर्बिओर्स जर लक्षात राहिला तर कार्निवोर्स लक्षात राहील. हर्बिओर्स म्हणजे काय? एच ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये एच म्हणजे काय? हिरव्या भाज्या. हिरव्या भाज्या खाणारा कोण? हर्बिओर्स म्हणजे काय? शाकाहारी. आणि जर शाकाहारी जर हर्बिओर्स आहे तर कार्निवोर्स म्हणजे काय? मांसाहारी. राहिलेला शब्द आपला कार्निवोर्स राहिला होता, मांसाहारी वाला राहिला होता. हर्बिओर्स आणि कार्निवोर्स. दुसरा आणखी एक शब्द असतो OMNI ओमनी VOROUS ओमनिवर्स. हे सगळेच खातात, म्हणजे यांना काही पण चालतं. पाले भाज्या चालतात आणि मांस पण चालतं, मटण पण चालतं, चिकन पण चालतं, अंडे भिंडे सगळं काही खाते. ओमनिवर्स हे म्हणजे सगळे खाणारे. येते लक्षात? यांना सोमवार असतो ना, शनिवार असतो ना, एकादश असते ना, चतुर्थी असते, काही नसते यांना. हे काही खातात. कोण? ओमनिवर्स. नेक्स्ट, द आर्ट और प्रोसेस ऑफ ड्रॉइंग और मेकिंग मॅप्स. नकाशे तयार करणे किंवा ड्रॉ करणे याचं जे एक आर्ट आहे किंवा प्रोसेस आहे दॅट इज नोन ॲज कार्टोग्राफी. हा शब्द आपण याच्या अगोदर सुद्धा पाहिला, कार्टोग्राफी, नकाशा वगैरे बनवण्याचं आर्ट. अ मॅन हू नोज अ लॉट अबाउट थिंग्स लाईक फूड, म्युझिक, आर्ट. 3 गोष्टी आहेत. फूड म्हणजे अन्न, म्हणजे खाद्य वगैरे खाण्याच्या गोष्टी. म्युझिक म्हणजे संगीत. आर्ट म्हणजे कला, वेगवेगळ्या कला. या 3 गोष्टींविषयी ज्याला प्रचंड माहिती असते, ज्याचा इंटरेस्ट तो असतो, त्याला म्हणतात कनॉयझर. CONNOISSEUR. स्पेलिंग थोडं वाकडं तिकडं आहे पण ते पाहून घ्या. CONNOISSEUR कनॉयझर. कळतंय का? स्पेलिंग थोडं इंटरेस्टिंग आहे. कनॉयझर म्हणजे ज्याला साहित्य, कला, संगीत या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे आणि ज्याला त्या गोष्टींची जाण आहे, जो त्या गोष्टींचा काय आहे? दर्दी आहे, त्याला म्हणायचं कनॉयझर. अ मॅन हू इज रिकव्हरिंग फ्रॉम इलनेस. आजारातून जो बाहेर पडतोय, रिकव्हर होतोय, त्याला कन्व्हलसंट असा शब्द आहे. CONVALESCENT. बघा, CONVALESCENT कॉन्व्हलसंट. कॉन्व्हलसंट म्हणजे काय? आजारपणातून बाहेर पडणारी एखादी व्यक्ती, कॉन्व्हलसंट. अ पर्सन हू रेडिली बिलीव्स अदर्स इझिली. कोणीतरी सांगितलं ना, मी याचं क्रेडलचं सांगत असतो बघा बऱ्याचदा, की आपल्या आजूबाजूला कोणतरी एखादा असा असतो, आपण म्हटलं चला आपण ट्रेकिंगला जाऊ, तो म्हणतो हां ठीक आहे जाऊ ना. अरे यार पण थोडा वेळ माझा प्लॅन कॅन्सल झाला. मग तो म्हणतो की बरं ठीक आहे. मग पुन्हा येऊन म्हणायचं की आपण उद्या जातोय. हां तो ओके जाऊयात. आपण हा कोर्स करायचा का, त्याचा काहीतरी फायदा होईल. तो म्हणतो ओके ठीक आहे करूयात. तो लगेच बिलीव्ह करतो, म्हणजे फार इझिली जो बिलीव्ह करतो ना इतरांनी काय सांगितलंय किंवा कन्व्हिन्स वगैरे होतो, दॅट पर्सन इज नोन ॲज क्रेड्युलस. CREDULOUS क्रेड्युलस असं स्पेलिंग आहे. मग याचा सिनोनिम आणखी एक आहे गलिबल. GULLIBLE गलिबल. येते का लक्षात? गलिबल आणि क्रेड्युलस. ओके, मला असं वाटतं आपलं आजचं जे लेक्चर होतं ते लेक्चर या ठिकाणी थांबतंय. आपण आज 50 वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहिलेले आहेत. या ठिकाणी आपण थांबतोय आणि ब्लॅक बुक मधील जे मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत त्यापैकी सुरुवातीचे 150 पाहिलेत आपण, आणखी 50 राहिलेत, म्हणजे 200 वर्ड्स त्यांनी दिलेले आहेत. त्यापैकी 150 संपलेले आहेत, राहिलेले 50 नेक्स्ट लेक्चरमध्ये होतील. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत जय हिंद.